भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक सेल सौगाते मोदी वाटतात, 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे भाजपने केलं, त्यांनी काही केलं, सौगाते मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला, बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून. ती सोफिया कुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते, तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान की बहन, आतंकवादियों की बहन म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की या वर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. मग नक्की तुमचं काय, भाजपचं काय, अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का? का नाही विचारत? जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या, आता मतचोरी हा विषय मी आणत नाही, निवडून आलेत ना, मानलं, बसलेत डोक्यावर. मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? आणि तो जर गमावून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? हा एकच प्रश्न आहे. बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल, म्हणून मी जास्त काही लांबून राहत नाही. पण डोक्यामध्ये माझ्या या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे, त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे, आमच्या सकट. मला वाटतं ती जर का आपण पाडली, विरोधी पक्ष म्हणून आम्ही नुसती आदळापट करत असू तर तेही अयोग्य आहे. कारण माझे आजोबा नेहमी सांगायचे की टीका अशी झाली पाहिजे की त्यांनी ओरबाडायचं नाही, तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय. नुसतं रक्तबंबाळ करणं हे टीका करायचं काम नाही. त्याला कळलं पाहिजे की अरे हे माझं चुकलंय, हे चुकलंय माझं, म्हणजे दोन्हीकडे ते एक हे पाहिजे.